कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेली 2.5 महिने आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय। अनेक वेळा रस्ता रोको केला, मोर्चे काढले, मेळावे घेतले, तरी सरकारला जाग यायला तयार नाही। काजू उत्पादकाला वाऱ्यावरच सोडलं आणि आंबा उत्पादकाला केवळ हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत जाहीर केली। आणि या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून येत्या 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथे कोकणातला संपूर्ण 5ही जिल्ह्यातला शेतकरी एकत्रित येऊन मोठ्या संख्येनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाणार आहोत। आणि आम्ही सरकारकडे कैफियत घेऊन जाणार आहोत मुख्यमंत्र्यांच्याकडे। आजपर्यंत कोकणच्या शेतकऱ्यानं सरकारकडे काही मागितलेलं नव्हतं। पहिल्यांदा इतिहासात कोकणातला शेतकरी रस्त्यावर आला आहे, काहीतरी मागा लागला आहे। अशा वेळी सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि याचाच जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेचा हा मोर्चा 15 मेचा मोर्चा हा मोठाच होणार आहे। कारण मुंबई स्थित कोकणवासी सुद्धा मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये येणार आहेत। अनेक राजकीय पक्षांनी, अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। मी स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे। सक्रिय पाठिंबा अर्थात सगळ्यांनी केला आहे। त्याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे। अनेक संघटनांनी शेका पक्षानं पाठिंबा व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सगळ्या जवळपास राजकीय पक्षांनी आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी सुद्धा पाठिंबा व्यक्त केला आहे। त्यामुळं मोठाच मोर्चा होणार आहे आणि याउपरी सरकार जर का दखल घेणार नाही तर याचे वाईट परिणाम कोकणातले लोकप्रतिनिधी आणि सरकार दोघांनाही भोगावे लागतील। नाही, ही सरळ सरळ चेष्टा आहे। बी करताय काय मला? एका कलमाला 220 रुपये म्हणजे झालं काय? ज्या कलमावर 4 ते 5,000 रुपये खर्च करतो शेतकरी आणि ते सगळं पाण्यात गेलेलं आहे, त्याची चेष्टा करताय। मी मगाशी सांगितलं की बाहेरून आलेले जे काही नेपाळी किंवा नॉर्थ ईस्टचे जे काही मजूर आहेत त्यांची एका दिवसाची मजुरीच 800 रुपये आहे आणि तुम्ही काय चेष्टा चालवली की शेतकऱ्याची? माझं कोकणातल्या जनतेला, कोकणाला आणि विशेषतः शेतकऱ्यांना सरकार गृहीत धरतं आणि कोकणातले लोकप्रतिनिधीसुद्धा कोकणातल्या शेतकऱ्याची बाजू मांडायला कुठेतरी कमी पडलेत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण 12 वर्षापूर्वीचा कुंभमेळा 2,500 कोटीत झाला, तो आधी 15,000 कोटीवर गेला, मग 25,000 कोटीवर गेला। आता मी ऐकलं आहे 35,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला तुम्ही खर्च करता आणि इथं ज्या कोकणातल्या शेतकऱ्यानं 7 समुद्र पार जाऊन आंबे विकले, वर्षाला 1100 कोटी रुपयेचं परकीय चलन हे आंबा निर्यात करून आणि पल्प निर्यात करून देशाला मिळवून देतं, त्या शेतकऱ्याला तुम्ही काय देताय? ही सगळी जर का यांची अटी निकष शर्ती लावल्या तर जेमतेम 70 ते 80 कोटी फक्त मिळतील 5 जिल्ह्याला मिळून। लाज वाटत नाही का सरकारला? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।